नमस्कार, आपण पाहताय महानगरपालिकांचा महासंग्राम आणि मी आता आहे खारघर सेक्टर 10 या परिसरामध्ये। प्रभाग क्रमांक 6चा हा परिसर आहे आणि याच प्रभाग 6 मधून सिटीजन फोरमच्या पुरस्कृत कॉलनी विकास आघाडीचे 3 उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार असे या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि काय आहेत या प्रभागाचे समस्या आहेत, कशा पद्धतीचं असणार या प्रभागाचं व्हिजन, या प्रत्येक प्रश्नांची आपण माहिती घेणार आहोत। पण ज्या कॉलनी विकास आघाडीचं मूळ काय आहे, कशा पद्धतीनं कॉलनी विकास आघाडी जी आहे ती तयार झाली, या संदर्भात आपण माहिती घेऊया। आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत उमेदवार देखील आहेत। सोनाली वारुंगसे आहेत, बालेश भोजने आहेत, प्रीती ठोकळे आहेत आणि प्रकाश गायकवाड आहेत। पण मी प्रथम जाणार आहे आनंद पाटील यांच्याकडे की नेमकं कॉलनी विकास आघाडीचं मूळ काय आहे, कशा पद्धतीने स्थापन झाली। कारण हे उमेदवार यापूर्वी फोरमच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या माध्यमातून काम करत होते, पण हे का करावं लागलं? सिटीजन फोरमच्या माध्यमातून आम्ही गेले 3 ते 3.5 वर्ष काम करत होतो। आमचे हे जे उमेदवार आजचे तुम्हाला दिसत आहेत त्यांनी त्यांच्या सेक्टर्समध्ये खूप कामं केलेली आहेत। अशा कामं केलेल्या उमेदवारांना तिकीट न देता, तिकीट ज्या लोकांचा चेहरा नवीन आहे, ज्या लोकांनी कुठल्याही सेक्टर्समध्ये कामं केलेली नाही आहेत, अशा लोकांना भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारी दिली। या घटनेनं आम्ही दुखवलो। त्याच्यानंतर आम्ही जनतेकडे गेलो, जनतेला म्हटलं की बाबा बघा, आपल्या सेक्टर्समध्ये ज्यांनी कामं केलेले आहेत, सेक्टर 10 मधला बालेश असो, सेक्टर 17 आणि 18मध्ये वारुंगसे असोत, प्रीतीताई असो जे स्पगेटी आणि घरकुलमध्ये, किंवा अण्णा असोत प्रकाश अण्णा, यांनी भरपूर कामं त्या भागात केले होते। जनतेची इच्छा होती की यांना शिवसेना आणि भाजपमधून तिकीट मिळावं, पण ते मिळालं नाही। ज्यावेळेस आम्ही जनतेकडे गेलो, जनतेनं सांगितलं की तुम्ही अपक्ष म्हणून लढा, कुठल्याही पक्षाचा झेंडा जरी तुम्ही नाही घेतला तरीसुद्धा आम्ही केवळ तुम्हाला सपोर्ट करणार आहोत। असे हे जनतेसाठी निवडलेले कॅन्डिडेट्स आहेत। मग आम्हाला कुठल्या पक्षाचा झेंडा घ्यायला कुठलीही लाज वाटत नव्हती, तरीही पक्षानं इग्नोर केलं। म्हणून आम्ही 4 उमेदवारांना एकत्र करून कॉलनी विकास आघाडी नावानं एक आघाडी तयार केली, ज्याच्यामार्फत आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे। त्या वॉर्डच्या त्या सेक्टरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी ही आघाडी निर्माण केलेली आहे आम्ही। शहर और गांव ये दोनों का यहाँ पर मिलाप है। कॉलोनी विकास आघाड़ी आप किस तरह देखते हैं, गाँव वालों के लिए भी है, कॉलोनी वालों के लिए भी? मैं अपने शब्द की शुरुआत 2 लाइन से बोलूँगा। माना कि अंधेरा घना है पर दिया जलाना कहाँ मना है। अभी जब ये खारघर पिछले 10 सालों में विकसित हो रहा था, तो मुंबई से हो या पूरे महाराष्ट्र से हो, या आप ऐसा बोले कि पूरे हिंदुस्तान से अलग अलग प्रांत से अलग अलग लोग यहाँ पे आके जमा हुए, सब अपनी रोजी रोटी की कमाई के लिए यहाँ जमा हुए। सबसे बड़ी दिक्कत तब आई जब यहाँ के कुछ लोगों ने ऐसा बोला कि नहीं, यहाँ पे हमारा साम्राज्य चलेगा, हम जो बोलेंगे, जैसा बोलेंगे आपको वैसा ही करना पड़ेगा। और उसकी प्रतिक्रिया आप ऐसा देख सकते हैं, ट्रांसपोर्टेशन में तकलीफ़ होती है, हम रोज़मर्रा की जो कुछ वस्तुएं खरीदते हैं उसके ऊपर कुछ एक टैक्स लगा दिया जाता है। गवर्नमेंट के अलावा जो एक LBT लगता है ना, उसके अलावा भी यहाँ का एक लोकल LBT भी है यहाँ पे। ये सब सारी समस्याओं को देख के हमें ऐसा लगा कि कहीं ना कहीं हमें आवाज़ तो उठानी पड़ेगी। हम ऐसा नहीं बोलते कि आप मेरे दुश्मन हो या मैं आपका दुश्मन हूँ, बट कहीं ना कहीं एक सामंजस्य की कमी थी। तो हम लोगों ने एक छोटा सा संगठन तैयार किया और स्वाभिमान के लिए ऐसा डिस्कस लिया कि नहीं, चलो हम 2 कदम आगे बढ़ते हैं और एक निष्कर्ष निकालते हैं। ऐसा हम लोगों ने एक थॉट रखा, उस थॉट के हिसाब से काम करना हम लोगों ने चालू किया। और अच्छी बात यह है कि लोग जुड़ते गए और हम लोग कम से कम उस चीज़ की जो एक इशू थी ना, स्वाभिमान की इशू, उससे हम आगे आ गए हैं। अब समस्या हो गई है जो लोकल हमारे सोशल और सिविक इशू हैं, अब हम उस तक आ गए हैं कि चलो उसको हम कैसे आगे निकलें। उसी उद्देश्य को लेकर के हम आगे बढ़ रहे हैं, लोग मिल रहे हैं, अच्छे लोग मिल रहे हैं, हम लोग व्यक्तिगत तौर पर उनको समर्थन कर रहे हैं और आगे बढ़ रहे हैं। ठीक आहे, पण 3 उमेदवार तुम्ही आहात, कॉलनी विकास आघाडी आणि शिवसेनेला सुद्धा तुम्ही सपोर्ट केलेला आहे। बालेजी, काय सांगाल, तुम्ही पण एखाद्या पक्षातूनच पुढे आलेला आहात, अचानक हे सगळं कॉलनी विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला पुढे यावं लागतंय, कसं बघताय? पहिलं तर असं की गेले 3 वर्ष मी इथे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत होतो आणि एकदम 99% तिकीट फायनल झालं
तर आम्ही एकदम निश्चिंत झालो की कामाला तयारीला लागलो, प्रचाराला लागलो. आणि ऐन वेळेस एक दिवस आधी बोलून आम्हाला सांगितलं जातं आहे की तुम्हाला ह्यावेळेस थांबावं लागेल आणि त्यामुळे आपण तुमचा पुढच्या वेळेला विचार करू किंवा कमिटीवर असेल किंवा कुठल्याही याच्यात मी तुमचा चांगल्या प्रकारे विचार करत आहो, पुढे तुमचं लाईफ आहे, अजून वय नाही, अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या. पण जेव्हा ही गोष्ट मी येथील आपले जे मतदार आहेत किंवा जिथली जनता आहे, जे सेक्टर 10मध्ये 4-5 वर्षापासून मी काम करतो आहे, त्यांना मी जेव्हा सांगितली तर ते म्हणाले की जर इथे असं जर हे लोक आपल्याला डावलत असतील, जो व्यक्ती इथे ज्यांना उमेदवारी भाजपाने दिली तो कधी आमच्यात आलाच नाही आणि कधी आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही ना. एवढ्या वर्ष तुम्ही इथे करताय, आपण काही हो पण तुम्ही उभे राहाच. आता असा प्रश्न जेव्हा मला पडला की ही पॅनल सिस्टम आहे आणि एकटं कसं उभं राहायचं, ज्यावेळेस मग आम्ही बाबा प्रकाशांना आमचे जुने सहकारी आहेत, तसेच ज्या ठोकळे मॅडम आहेत त्याही भाजपाने त्यांनाही उमेदवारी हो म्हणून सुद्धा नाकारली. असे आम्ही मिळून एकत्र ही आघाडी निर्माण केली आणि सर्व लोकांनी म्हटलं की तुम्ही उभे राहा, आपण यावेळेस काही करून तुम्हाला जिंकून आणू आणि तुम्ही निर्धास्त राहा. पैसे नसतील तरी आम्ही तुम्हाला फायनान्शियली हेल्प करू, अशी मला मदत झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मतदारांचा सपोर्ट मिळतो आहे. माझ्याबरोबर तसे सोनवणे काका आहेत इथले, त्याच्यानंतर रमेश रमण जे आहेत सिनियर सिटीजनचा मला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मला काही आता अडचण वाटत नाही आणि ही आघाडी आमची मजबूत झालेली आहे. नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री वाटते. नक्कीच अन्याय हा तुमच्यावरही असाच झाला आहे. पक्षाने स्वार्थापोटी तुमची तिकीट नाकारली, कॉलनी विकास आघाडीचा तुम्ही पर्याय घेतला. कसं बघताय सगळ्याकडे, नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? सर, कॉलनी विकास आघाडीचा पर्याय म्हणण्यापेक्षा आम्ही अगोदरच कॉलनी विकास फोरममधून आम्ही काम करतच होतो. गेले 8 वर्ष आम्ही फोरमच्या थ्रू काम करत होतो आणि गेले 3 वर्ष आम्ही भाजपाशी जोडलो होतो. म्हणजे पूर्ण फोरमच हा भाजपाशी जोडला होता. त्याच्यामुळे आम्ही भाजपाचे काम करत होतो, भारतीय जनता पार्टीचं. आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमचं तिकीट फायनल असताना अगदी शेवटी आम्हाला सांगतायत की तुम्हाला तिकीट नाही मिळत, तुम्ही ह्यावेळेस थांबा. आणि अशा व्यक्तींना तिकीट दिलं जातं की जी व्यक्ती घरातून कधी बाहेर पडलेली नाही आहे, अशा व्यक्तींना तिकीट दिलं जातं. आम्ही 3 वर्ष काम करतो आहे, पूर्ण प्रत्येक मीटिंग अटेंड करतो, प्रत्येक जनतेच्या समस्या जाणतो. तर आता आम्हाला ज्यावेळेस तिकीट डावललं गेलं त्यावेळेस आम्ही पूर्ण जनतेची, म्हणजे आमच्या ज्या लोक आहेत त्यांची एक मीटिंग घेतली गेली आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, चला भाजपाने तिकीट नाकारलं पण आम्ही जनतेने तुम्हाला नाकारलं नाही आहे. तर पूर्ण जनतेचा असा कौल होता की तुम्ही उभे राहा. आणि अशाच वेळेस आमचे सगळे सहकारी आम्ही एकत्र आलो आणि कॉलनी विकास आघाडी हे पॅनल आम्ही तयार केलं. जसं बालेश भोजने सरांचं काम, इथे बरंच काम आहे, प्रकाश गायकवाड सरांचं काम आहे. आणि अशा चांगल्या कॅन्डिडेटला जर हे लोक नाकारत असतील तर मग उपयोग नाही आहे. राजकीय पक्षांनी जरी तुम्हाला नाकारलं तरी ते जनतेने तुम्हाला स्वीकारलेलं आहे. स्वीकारलेलं आहे. तुमच्यावरही देखील असाच अन्याय झालेला आहे का? तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून खूप काम करत होता, मागच्या वेळी निवडणुका तुम्ही सुद्धा लढवल्यात. कसं बघताय त्या अन्यायानंतर आता तुम्ही कॉलनी विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहे, काय प्रतिक्रिया? निवडणुकीला सामोरे जात असताना या माझ्या प्रभाग क्रमांक 6मधील नेमक्या समस्या काय आहेत आणि नगरसेवक झाल्याच्या नंतर नगरसेवकाचं काय काम असतं? नगरसेवक म्हणजे काय राष्ट्रीय पक्षाचाच असावा असं काही नसतं आहे की बाबा तिथं एक राष्ट्रीय पक्ष असावा आणि त्यालाच मतदान एखादी करावं असं काही नाही आहे. नगरसेवक हा तुमच्या घराच्या जवळचा, तुमच्यातला सर्वसामान्य असावा. गटर, मीटर आणि वॉटर ह्या समस्या त्यातला जाणकारी असावी, त्याला तो शिकलेला असावा. रात्री अपरात्री तुम्ही जर का त्याला आवाज दिला तर तुमच्या संकटसमयी तो तुमच्याजवळ येणारा असावा, तुमची विचारपूस करणारा असावा, तुमच्या प्रभागात राहणारा, अहोरात्र काम करणारा असा असावा. आणि मी गेली 18 वर्ष या प्रभागामध्ये हेच करतो आहे. मतदार यादीत नाव नोंदणी असू, आधार कार्ड असू, आरोग्य शिबिर असू किंवा या प्रभागामध्ये महानगरपालिकेचं किंवा इथं जिल्हा परिषद एखादं हॉस्पिटल असावं असे काही प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत. त्याच्याकडे येणारच आहे मी. पण राजकीय स्वार्थापोटी तुमची शिवसेनेतून तिकीट नाकारली, तुम्हाला हा पर्याय काय शोधावा लागला? म्हणजे इथे तुम्ही कशा पद्धतीने? बरोबर आहे, अन्याय तर झालेला आहे. गेले 18 वर्ष काम करतो आहे. काही शिवसेनेनं अन्याय नाही केलेला, काही वैयक्तिक स्वार्थी लोकांनी केलेला आहे. तिथं आता तो पाठ तर संपलेलाच आहे. पण ठीक आहे, तरीसुद्धा आता लढायचं ठरलेलं आहे. मी याच्यापूर्वी म्हणजे 2014साठी ग्रामपंचायतीमध्ये खारघर कॉलनी फोरमच्या माध्यमातून लढलेलो होतो आणि थोडक्या मताने पडलो होतो. पण आता जनतेने प्रत्येकाने सांगितलं होतं गायकवाड साहेब यावर तुम्ही 100% विजयी होणार आहात. बरं, ती बातमी इतरांना गेली असेल, विरोधकांना, आमच्याच पक्षातल्या विरोधकांना, आणि त्यांनी हे सगळं कटकारस्थान केलेलं आहे. नक्कीच. सोनाली ताई, तुमच्याकडे पण येतोय कारण तुम्ही शिवसेनेतून उमेदवारी लढताय. तुम्हाला या लोकांनी सपोर्ट केलेला आहे, म्हणजे कॉलनी विकास आघाडी असेल किंवा सिटीजन फोरम असेल, तुम्हाला सपोर्ट केला आहे. तुम्ही कसं बघताय या लढतीकडे?
तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं तुम्हाला ही तिकीट मिळालेली आहे? शिवसेनेचं काय काम आहे तुमचं? मी पहिल्यांदा 5 वर्ष झाले भाजपातूनच काम करते. माझं बरंचसं काम झालेलं आहे. मी सेक्टर 16ला बस चालू केल्यात. स्पीड ब्रेकर किंवा रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान किंवा झाडं लावणे, असं म्हणजे बरेचसे काम आहे. तर भाजपाने माझे तिकीट लाचच्या क्षणी त्यांनी सांगितलं तुम्ही थोडंसं थांबून घ्या, पुढच्या पंचवार्षिकला तुमचं आपण करूया. तर त्यावेळेस मग आम्ही डिसिजन घेतला का आपण बघूया कुठून आहे. तर शिवसेनेकडून मला तिकीट मिळालं आणि मी शिवसेनेतून आता लढत आहे. शिवसेनेकडूनही मला म्हणजे भरपूर लोकांचा सपोर्ट आहे. प्रभागामध्ये या उमेदवारांनी जे आता निवडणुकीत आहेत की तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं, काय तुमचं काम आहे? मी आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही बघाल तर सेक्टर 10मध्ये एकूण 74 बिल्डिंग आहे. त्यापैकी 62 बिल्डिंगांनी मला जाहीर लेखी पाठिंबा दिलेला आहे. याचा अर्थ मी विविध ठिकाणी विविध सोसायट्यांमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड शिबिर असो, पॅन कार्ड शिबिर असो, स्वच्छता अभियान असो, आज विविध ठिकाणी या सेक्टर 10मध्ये तुम्ही जर बघाल क्रिक साईडला विविध झाडं आम्ही लावलेले आहेत. ते पण म्हणजे नागरिकांना सोबत घेऊन केलेले. आणि आतापर्यंत सोसायटीच्या माध्यमातून मतदार नोंदणी असो, असे विविध उपक्रम ह्या येथील जनतेसाठी मी राबवलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या जनतेचा माझा एकदम जवळचा संबंध आलेला आहे. आणि ह्या संबंध जवळचा आल्यामुळे त्यांनी काय केलं की प्रत्येक कामामध्ये आता गार्डनचं डेव्हलपिंग असं याच्यासाठी वारंवार मी फॉलोअप केला. पण सिडको ही अजूनही म्हणजे काम करत नाही, त्याच्यावर कुठला प्रतिनिधी नाही. त्याच्यामुळे ते त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने काम चालू आहे. आज हे डेव्हलप होऊन 6 वर्ष झाली, अजूनही गार्डनची तुम्ही अवस्था बघू शकता. तर आमचं विजन आहे की इथे गार्डन व्यवस्थित झालं पाहिजे. या ठिकाणी रस्ते जे आहेत ते व्यवस्थित झाले पाहिजेत. इथे कधीकधी पाण्याची समस्या आहे, ती पाणी व्यवस्थित येत नाही. याच्यासाठी पण मी खूप नेहमी मोर्चे वगैरे आयोजित केलेले आहेत. लोकांमध्ये मी राहणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे काय झालं की जनता अशी म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या समस्येला धावून आलेलात, त्यामुळे ह्या वेळेससुद्धा तुम्ही उभे राहा आणि उभे राहिल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, अशी मला लेखी पत्र पण दिलेली आहेत. आणि त्यांचं कामही मी खूप प्रकारे केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इथे तुम्ही जर बघाल ह्या क्रिक साईडला कारखान्याचं दूषित पाणी येतं आणि रात्रीच्या वेळेला खूप एकदम घाण असा स्मेल येतो. त्याचाही माझा फॉलोअप चालू आहे. आणि अशी विविध ही जनतेची कामं आहेत ती मी या ठिकाणी करणार आहे. एक अशा पद्धतीचं एक प्रीती, काय तुम्हाला काय वाटतं की जर नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्यावं, तुमचं काय काम आहे? ॲक्च्युली नागरिकांनी मला का निवडून द्यावं ह्याच्यापेक्षा मी असं म्हणते की नागरिक स्वतःच जो जनसामान्य आहे तो स्वतःच म्हणतो की तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला स्वतःहून निवडून देतो. कारण बघायचं झालं तर गेले 4 वर्ष म्हणजे अगोदर आम्ही सिटिजन फोरममार्फत काम करत होतो. त्याच्यानंतर भाजपामध्ये ज्यावेळेस मी प्रवेश केला आणि त्याच्यानंतरही आमची जशी कामं सुरू झाली तसं जर बघितलं आणि त्याचपूर्वी जर बघायचं 2002पासून माझे मिस्टर मिलिंद ठोकळे हे मुलींच्या शिक्षणासाठी अगदी घरी बसलेल्या महिलांसाठी सुद्धा त्यांनी 2002पासून अगदी 200 रुपयामध्ये त्यांनी मोफत शिक्षण सुरू केलं होतं. आणि त्यात आम्ही बऱ्याच मुलींना किंवा घरी बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं की तुम्ही शिका. आणि त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून त्यांचं BEdपर्यंतसुद्धा आम्ही त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. त्याचबरोबर RTIमधून ज्या मुलांसाठी जे RTIचे जे शिक्षण आहे त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याच महिला आमच्याकडे येत होत्या की आमच्या मुलांचे ॲडमिशन करून द्या. त्यांचे ॲडमिशन आम्ही केलेले आहेत. त्याचबरोबर अशा बऱ्याच महिला होत्या की ज्यांना घरी बसून त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. अशांनासुद्धा आम्ही शिक्षण पूर्ण करून दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर बऱ्याच महिलांसोबत बरेच बचत गट माझे चालू आहे. जसं रमाई महिला बचत गट आहे, त्याचबरोबर अहिल्यादेवी महिला बचत गट आहे. असे बरेच आमचे बचत गट आहेत. आणि ह्या बचत गटाद्वारे आम्ही महिलांना घरगुती रोजगारासाठी बरंच प्रशिक्षण देत असतो. दर संडेला आमचे बालसंस्कार क्लासेस चालतात विहारांमध्ये. त्या क्लासेसमध्ये सुद्धा मी कार्यरत आहे. एक शिक्षिका म्हणून मी त्यांना शिकवते आहे. त्याचबरोबर महिलांच्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतात, बऱ्याच महिलांना घरगुती बऱ्याच समस्या असतात की महिला माझ्यापर्यंत येतात आणि त्याही आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढंही असून प्रत्येक मोर्चांमध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि
ॲक्च्युली महिलांचा मला एवढा प्रतिसाद आहे की महिला स्वतःहून म्हणतात की मॅडम आम्हाला दुसरा कुठलाही उमेदवार नको आहे आणि तुम्हीच आमचे उमेदवार असा, तुम्हीच आमचं नेतृत्व असा, असं महिलांकडून प्रतिसाद आहे. महिलांकडून प्रतिसाद आहे. काय वाटतं, कसं बघताय तुम्हाला, काय निवडून द्यावं असं नागरिकांनी, काय काम आहे तुमचं? मी आता बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आता मला मिळाला आहे, त्यामुळे मला अगदी उत्साह आला आहे. मी वास्तुविहार येथे राहते, तिथे बऱ्याचशा समस्या आहे. तिथे रस्त्याने जाताना आता बऱ्याचशा महिलांचे दागिने चोरीला होतात. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी CCTV कॅमेरा बसवणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी. त्यानंतर आमच्या इकडे रस्ते बरोबर नाही आहेत, तर रस्त्याचे कामं मी करणार आहे. आणि सरकारी हॉस्पिटलची सुविधा नाही आहे, लांब पडतं आहे वास्तुविहारमधून, सेक्टर 12पर्यंत यावं लागतं. ज्यांच्याकडे गाडी नाही आहे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मी सरकारी हॉस्पिटलची साठी हे करणार आहे. आणि पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, तर पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आमच्या इकडे एक आता मार्केट झालेलं आहे, अर्धं भाजपाने बांधलेलं आहे, अर्धं सेकापने बांधलेलं आहे. तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, म्हणजे एकच सोसायटीत राहणारे लोक आहे, व्यापारी सर्व, KH1 म्हणून एक सोसायटी, सर्व त्याच सोसायटीतले लोकांनी अर्धे अर्धे केले, शेकाप आणि भाजप दोघांनी अर्धे अर्धे केले. तर मला त्या दोन्हींचं एकच मार्केट बनवायचं आहे. आपल्याला अशी कामं करायची का सर्व लोक एकत्र यायला पाहिजे, एकच सोसायटीतले लोक वेगवेगळे नको आहे. आणि इंग्लिश मिडियम नाही, इंग्लिश मिडियम स्कूल गव्हर्मेंटची नाही आहे, तर ती गव्हर्मेंटची झालीच पाहिजे. यासाठी सर्व मतदारांना मी विनंती करते की तुम्ही प्रचंड मतांनी मला विजयी करा. आपण पुढचे सर्व काम मी येत्या 5 वर्ष तुमची साथ सोडणार नाही आहे. कसं बघताय तुम्ही आता, मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं, तुमचं तर काय काम आहे? आणि माझे ते मी जास्तीत जास्त 2 ते 3 मुद्द्यावर फोकस करणार आहे. समस्या तर संपणार नाहीत, समस्या इतरही नगरसेवक आहेत सोडवण्यासाठी, ते तुम्हाला सांगतीलच. सर्वात महत्त्वाचा जीवघेणा प्रश्न आहे की ते एखादंही शासकीय हॉस्पिटल चांगल्या प्रतीचं नाही आहे. दुसरी गोष्ट की इथे जी शाळांची जी लुटमारी चालली आहे, प्रायव्हेट शाळांची, इंग्लिश शाळांची, ती कुठंतरी थांबली पाहिजे. आणि तिसरा म्हणजे ज्या वसाहतीमध्ये मी राहतो ती वसाहत एवढी मोडकळीस आलेली आहे, सिडकोनी फार फसवणूक केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली 17 वर्ष त्याच्या अन्यायाविरुद्ध, सिडकोच्या विरोधात मी लढतोय, आणि तोच एक माझं शेवटचं विजन असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे. नक्की, धन्यवाद. पण जी कॉलनी विकास आघाडी ती निर्माण झाली, पण त्या कॉलनी विकास आघाडीचं व्हिजन काय आहे? कारण फक्त राजकीय पक्षांचा आकस नसेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी व्हिजन आहे, आणि ते व्हिजन आपण जाणून घेऊयात. आनंद पाटीलजी, काय नेमका व्हिजन आहे? म्हणजे आम्ही म्हणतोय की राजकारणातून तिकीटं दिली नाही म्हणून कॉलनी विकास आघाडी आहे का, काही वेगळंच तुमचं व्हिजन आहे? प्रत्येक सेक्टरचे इश्यूज जे आहेत, वार्ड नंबर 6मध्ये जर तुम्ही बघाल तर प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. तुम्ही जर राष्ट्रीय पक्ष घेतला किंवा कुठलाही राजकीय पक्ष घेतला तर त्यांचं व्हिजन एक ओव्हरऑल व्हिजन असतं, पूर्ण सिटीसाठीचं असतं. आम्ही पूर्ण सिटीच्या व्हिजनच्या आतमध्ये ड्रिल डाऊन करून सेक्टरल व्हिजन पण तयार केलेलं आहे. प्रत्येक सेक्टरचे जे इश्यूज आहेत त्याला कोलेट केलेलं आहे, जेणेकरून त्या सेक्टरमध्ये जे इश्यूज आहेत त्याला आपण येत्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते ॲड्रेस करू शकू. म्हणजे मला थोडक्यात हे म्हणायचं आहे की फक्त उपरच्या लेवलला, वरच्या लेवलला आपलं व्हिजन न मर्यादित ठेवता आम्ही ते सामान्य जनतेला होणारे जे इश्यूज आहेत, जसे आमच्या उमेदवारांनी सांगितलं की प्रत्येक सेक्टरला त्यांच्या वेगवेगळ्या इश्यूज आहेत, त्या इश्यूजला आम्ही आमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये स्थान दिलेलं आहे. मतलब प्रभाग 6 और मतलब सेक्टर 10, ये तो थोड़ा जो सेक्टर है वो थोड़ा हाई रीच प्रोफाइल के लोग यहाँ पर रहते हैं. कैसा लगता है यहाँ पर अगर डेवलपमेंट करना है तो किस तरह कॉलोनी विकास आघाड़ी डेवलपमेंट कर सकती है? देखिए, अभी जिस तरह से ये शहर का निर्माण हुआ है, अभी लोगों को सबसे मूलभूत आवश्यकता अगर मैं देखूं तो यहाँ सड़क अच्छी चाहिए, स्वास्थ्य अच्छी चाहिए और शिक्षा. इन 3 चीज़ों को मैं एक साथ जोड़ता हूँ. वो पानी, घर, बिजली, ये सब की सुविधा है. पानी की थोड़ी समस्या गंभीर हो गई है खारघर में पिछले 2-3 सालों में. लेकिन मैं एक चीज़ देखता हूँ, इस सब के पीछे एक जो राजनीतिक दृष्टिकोण जो है ना लोगों का, वो बहुत ख़राब है. अभी पनवेल महानगर पालिका के जो आयुक्त थे, इतना अच्छा काम कर रहे थे, मुझे समझ में नहीं आया कि उनकी क्या परेशानी रही है. अभी तक तो जनता को ये क्लियर पता भी नहीं चला कि किस रीज़न से उनको हटा दिया गया.
चलो राजकारण जो भी रहा हो, उनको शायद तकलीफ हो रही है, कुछ वोटर्स को तकलीफ दे रहे होंगे उनके, इसकी वजह से उनको भेज दिया गया। काय असेल तुमचं व्हिजन? जर तुम्ही निवडून आलात तर पहिली प्रायोरिटी, पहिली काम तुम्ही कुठलं करणार? मी तेच आत्ताच तुम्हाला सांगितलं, पहिलं CCTV बसवणार आणि आमच्या वास्तुविहारसाठी मोठं एक मार्केट करणार. मार्केट आणि CCTVचं आहे. तुमची पहिली प्रायोरिटी काय राहणार? आता ह्या सेक्टर 10मध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे की तर बस सेवा उपलब्ध नाही आहे, सरकारी कुठली बस सेवा उपलब्ध नाही आहे. आणि मागे आपण या ठिकाणी बस सेवा चालू केली, त्याच्यानंतर काही लोकांनी त्याला विरोध केला, विरोधकांनी, आणि ती बंद झाली. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये या येणाऱ्या बजेटमध्ये 35 बस सँक्शन झालेल्या आहेत. माझी पहिली सर्वात आणि सर्व लोकांना गरजेची अशी जी बस परिवहन सेवा आहे ती मी खारघर स्टेशन टू सेक्टर 10 अशी परिवहन सेवा सर्वात पहिले चालू करणार आहे. परिवहन सेवेत तुमची पहिली प्रायोरिटी? माझी पहिली प्रायोरिटी म्हटलं तर घरकुलची पुनर्बांधणी. कारण घरकुलचे जी घरं आहेत ते पूर्णपणे लिकेज आहेत. ॲक्च्युली पहिली त्यांची पुनर्बांधणी करायचं आहे. दुसरं माझं असणार आहे की बहुउद्देशीय आंबेडकर भवन, सांस्कृतिक आंबेडकर भवनाची निर्मिती. त्याच्यानंतर महिलांसाठी रोजगार व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याच्यानंतर जर हे केलं तर आपण जर बघतो की आपल्याकडे इंग्रजी माध्यमाच्या बऱ्याच शाळा आहेत आणि त्या माफक अशी फी, त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात अशी फी घेतली जाते. तर माझ्यासाठी माझं हा एक महत्त्वपूर्ण, मी शिक्षक असल्यामुळे एक महत्त्वपूर्ण माझा तो हेतू असणार आहे की बऱ्याच मुलांसाठी, जे गरजू मुलं आहेत, गरीब मुलं आहेत, त्यांच्यासाठी माफक आणि मोफत अशी इंग्रजी फीवाढीचा प्रश्न का असतो आणि त्या प्रमुख मुद्द्याकडे तुम्ही घेताय, फीवाढी संदर्भात तुम्ही भूमिका असणार आहे. तुम्ही यांच्याकडे जवळ काय मागण्या ठेवल्या आहेत ज्या पहिल्या प्रायोरिटीने या प्रभागात झाल्या पाहिजेत? पनवेल महानगरपालिका असं नाव आहे. आमची मागणी, पहिली मागणी आग्रहाची ही आहे की याचं नाव खारघर पनवेल महानगरपालिका असं करण्यात यावं आणि ह्याच्यासाठी हे चारही उमेदवार निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहेत. खारघर हे एक 21st सेंचुरी मॉडर्न सिटी म्हणून डेव्हलप होत आहे. याचा आदर्श सगळ्या भारतात गेला पाहिजे, म्हणून आमचा आग्रहाची विनंती आहे की खारघर पनवेल महानगरपालिका असे यांचं नामकरण झालं पाहिजे. तसेच आमच्या उमेदवारांनी ज्या ज्या प्रामुख्यानं मागण्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या प्रामुख्याच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आहेत आणि त्या व्हिजन डॉक्युमेंटला इम्प्लिमेंट आम्ही करणारच. आणि हे वचन आहे, हा जाहीरनामा नाही, हा वचननामा आहे. जरी वचननामा शिवसेनेचा असला तरी ज्या ज्या पक्षाकडून चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कारण सिटीजन फोरमचं एकमेव काम आहे की जे जे पक्ष चांगले काम करत आहेत, जे जे उमेदवार चांगले काम करत आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देतो. कॉलनी विकास आघाडीचा विनोद नाईकसह शैलेश तवटे, महाराष्ट्र वन.